राज्यात त्याला घ्यायचं ते घेईल, सरसकट म्हणून सगळ्याला घ्यायला लागेल. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जेवढे मराठा आहेत ते सगळे कुणबीच आहेत. तर ज्यांना दाखला घ्यायचा असेल तर दाखला घ्या असं म्हणताय. हो. डिक्लेरेशन झालं आणि मला जे काय तुमच्या म्हणण्यावरनं असं समजतंय की जेवढे मराठा आहेत त्यांना कुणबी जाहीर करा आणि ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तू देतो त्यांनी अर्ज करावा आणि सर्टिफिकेट घ्यावं ज्यांना घ्यायचं घेणार नाही. अशी तुमची मागणी. हो. पहिलं श्याम नोकरी वाटतं, पहिलं ब्याम नोकरी वाटतं, त्याला घ्यायचं ते घेईल. ज्यांना खंडन कोले वाटतं ते घेणार नाही. नको घेणार, काय गरज नाही आपल्याला. पण या मागणी संदर्भात मंत्रिमंडळाचा जो निर्णय झालेला आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो की कोणती जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया वंशावळ समित्यांना मुदत दिलेली आहे. संदीप शिंदे समितीच्या स्थापनेपर्यंत 58 लाख इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या आहेत. राज्यभरात 24/23 पासून 10,35,000 इतकी कुणबी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आलं. आता हे महत्वाचं आहे, हे मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्तीस जातीचे दाखले देण्यात येतात. कायद्यास अभिप्रेत केली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो. कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्रेत नाही. मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला कुणबीत डिक्लेअर करता येणार नाही, व्यक्तीला देता येईल, प्रत्येक व्यक्तीला देते आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅझेटचा वापर करते. त्या नोंदी रेकॉर्डर आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्यात येईल असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. आपल्याला केलं ठीक आहे, आपल्याला तर समज देते, व्यक्तीला देते, समाजाला सरसकट देता येत नाही. बरोबर. यांच्या जाती कसं काय घातलं? उपजाती उपजाती समजा पहिले 67 समजा 180 जाती होत्या, आता 350-400 कसं काय झालं? तो त्या जाती त्यांनी घातलेल्या आहेत. ते मागासवर्गीय आयोग आता जो स्थापन झालेला आहे त्यांना ती जात घालायची असेल तर त्यांना अहवाल करून आणि तो अहवाल स्वीकारावा लागेल. मग मराठीला नाही घालता येत का? ते आता मागासवर्गीय आयोगाने हे काम करायला पाहिजे. हे काम जे आहे एखादी जात ओबीसी म्हणून डिक्लेअर करायची असेल तर शिंदे कमिटी नाही करू शकत. माझं काम माझी कार्यकर्ता करतात, त्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. मग त्या कायद्याप्रमाणे सर्वेक्षण करणं आणि मग संपूर्ण मराठा तुम्ही ओबीसी मध्ये डिक्लेअर करा, ती प्रक्रिया अवलंबून आहे. तुमचं म्हणणं असं आहे की एवढ्या जर नोंदी मिळत असतील आणि एवढ्या जर पुरावे असतील तर मराठा ही कास्ट ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे. मी त्यांना सांगितलं असं हे जी प्रक्रिया राबवायची असेल. नाही, पण मी का म्हणतोय हे पण महत्वाचं. हो, मी असं म्हणतो का या जातीचे पुरावेच नाहीत म्हणून घ्या. आमची अर्धी जात कुणबी म्हणून ओबीसी, अर्धा पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मराठवाडा, मराठा. आता अर्धा मनात लागेल यांनी शोधल्यामुळे हे सगळं हेच आहे, यांच्यामुळे झालं हे सगळे. आणि हे आपला कोकण पठार भाग ते पण आहे, खानदेश विदर्भ आहे. आम्ही राहिलो तर आमचं म्हणणं आहे की बाबा असं मोगम करू नका ना. आमची अर्धी जात आहे आरक्षणात अर्धी नाही, असं कसं काय होतं?